नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत ना? आपल्या वेळ शिवरायांचं चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका अशा ठिकाणी आलोय ज्याचा इतिहास ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल. आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात. मंगळवेढा म्हटलं की आपल्याला संताजी भूमी आठवते, पण याच शहरात एक दडलेला इतिहास सुद्धा आहे, तो म्हणजे इथला भुईकोट किल्ला. आता तुम्ही म्हणाल भुईकोट म्हणजे काय? तर तो किल्ला डोंगरात नसून थेट जमिनीवर बांधलेला असतो, त्याला भुईकोट म्हणतात. हा किल्ला दिसायला जेवढा साधा वाटतो तेवढाच तो ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच किल्ल्याचा इतिहास आणि इथल्या काही खास गोष्टी बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या किल्ल्याच्या भिंती आजही किती भक्कम आहेत. याला परकोट असंही म्हणतात. शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्याआधी आदिलशाहीत या किल्ल्याचा वापर प्रशासकीय कामासाठी आणि सैन्याला ठेवण्यासाठी केला जायचा. मंगळवेढा हे शहर व्यापारासाठी आणि राजकारणासाठी खूप महत्त्वाचं केंद्र होतं, त्यामुळे या किल्ल्याला खूप महत्त्व होतं. इथल्या तटबंदीवरून जुन्या काळाची आठवण येते. किल्ल्याच्या आतमध्ये काही जुने वाकडे आणि इमारतीचे अवशेष दिसतात. जरी आज हा किल्ला थोडा दुर्लक्षित वाटला तरी इथल्या प्रत्येक दगडामध्ये एक गोष्ट दडलेली आहे. स्वराज्याच्या काळात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम आखली होती, तेव्हा हा संपूर्ण परिसर स्वराज्याच्या दृष्टीने खूप मोलाचा ठरला होता. महाराजांच्या मावळ्यांनी या भागात सुद्धा आपला दबदबा निर्माण केला होता. या मातीत संतांचे विचार आहेत आणि शिवरायांचा इतिहास सुद्धा आहे. हेच या मंगळवेढ्याचं खास वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, हा होता मंगळवेढ्याचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही याआधी इथे आला असाल तर तुमचा अनुभव सुद्धा नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, कारण असे इतिहासाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.